आजच्या दिवसातली खरं तर आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाकडून जी बोट जात होती ती बोट पलटलेली आहे. त्या बोटीला एक धडक बसलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे. जवळपास 101 लोकांना यामध्ये वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या सगळ्या अपघाताची जी दृश्य आहेत ती सुद्धा आता समोर आलेली आहेत. ही सगळी दृश्य आहेत किंवा दिवसभरात घडलेल्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत त्या आपण या पुढच्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी बघूया टॉप 18. टॉप 18 प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट. कॉम्प्लीमेंट तो बनता है. गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी फेरी बोट उलटून 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू. 101 जणांना वाचवण्यात यश. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. उरणजवळच्या कारंजा परिसरातील समुद्रात स्पीड बोटची नीलकमल बोटीला धडक. अपघात होतानाचा व्हिडिओ समोर. नेव्ही आणि पोलिसांकडून अपघाताची चौकशी होणार. नौदलाच्या बोटीला लावलेल्या इंजिनची घेतली जात होती चाचणी. त्या चाचणीच्या वेळेला इंजिनमध्ये बिघाड झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. मंत्रिमंडळाचं खातेवाटप पुन्हा लांबणीवर. मुहूर्त अधिवेशन संपल्यावरच सूत्रांची माहिती. खातेवाटप मुंबईत होण्याची शक्यता. नाराज छगन भुजबळांचा रोख अजित पवारांकडे. मंत्रिपद न देण्याचा निर्णय पक्षाध्यक्षांचा. चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार भुजबळांचं विधान. दोन दिवसांनंतर अजित पवार अधिवेशनात पोहोचले. खातेवाटपावरून अजितदादा नाराज असल्याची चर्चा. उद्या भाजप आमदार रेशीमबागेत जाणार. मित्रपक्षातील आमदारांनाही रेशीमबागेत उपस्थित राहण्याच्या सूचना. अजित पवार जाणार का याकडे लक्ष. अमित शहांवरती कारवाई करा नाहीतर सत्ता सोडा. आंबेडकरांवरील वक्तव्यावरून ठाकरेंचा मोदींना इशारा. तर भाजपच्या मित्रपक्षांना हे मान्य आहे का, ठाकरेंचा सवाल. संसद भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेत घोषणाबाजी. अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आंबेडकरांवरील विधानावरती स्पष्टीकरण देत अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. भारताचा स्टार स्पिनर आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. गाबा टेस्टनंतर निवृत्तीची घोषणा.